त्यांचं आपण पाहिलंय. पाकफुडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षण मिड ऑफला होताना पाहायला मिळालं. हलक्या शताने खेळलं जातं. एक धाव मिळाली या बॉलवरती. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा मेंबर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावचीची संधी आणि यस विकेट जाईल धावचीच्या रूपामध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. डोंगरी बॉईज संघाचे कर्णधार प्लीज लवकरात लवकर या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वैभव आपण या. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत राजनी ट्रान्सपोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डेड बॉल असेल मागचा. बॉलर बॅक ड्राईव्ह होता. चांगल्या पद्धतीने स्टॉप त्या ठिकाणी दिल्या गेल्या. नियंत्रण चांगलं होतं. गोलंदाज आपण पाहू शकतायत अंकुशचं. धावांवरती अंकुश लावण्याचं काम तो मैदानामध्ये करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. एक धाव रोखण्या ठिकाणी मुश्किल आहे. एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. गोलंदाजी मार्कवरती अंकुश यांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. सिंगलवरतीच समाधानी व्हावं लागणार आहे. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. वेलकम मित पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याच गावामधून एक हिरा आज संपूर्ण भारतामध्ये ज्या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अर्थातच मित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अंडर 19मध्ये यांचं सिलेक्शन झालं. एक मोठा प्रवास, खऱ्या अर्थानं संघर्षाचा प्रवास मित पाटील यांच्यासाठी. संघर्षाच्या मातीमधून उगवलेलं झाड आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करते. मित पाटील यांनी सुद्धा कधी विचार केला नसेल की मी पर्यंत पोहोचू शकतो, परंतु त्यांचं जे डेडिकेशन, मित पाटील यांचं डेडिकेशन, आत्मविश्वास आणि त्याचबरोबर जी खेळ भावना आपण पाहिली, खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ यू मित पाटील. आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचा सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत. एक धाव मिळते या बॉलवरती. मी समीरजी महाले सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते मित पाटील सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. अतिशय कमी वयामध्ये, अतिशय कमी वेळेमध्ये आज आपल्या नावाची चर्चा संपूर्ण भारतभर, संपूर्ण क्रिकेटमध्ये आज होताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉलपासून सुरुवात झाली, परंतु हा प्रवास लेदरपर्यंत पोहोचला आणि तदनंतर आपण पाहू शकतायत मुंबई अंडर 19 टीममध्ये सिलेक्शन होतं. एक स्वप्नगत प्रवास या ठिकाणी आपण पाहतोय मित पाटील यांचा. 9+4 5 धावा या बॉलवरती असतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत 15 धावा फलकावरती, परंतु इथे इनसाइड आउटचा प्रयत्न. विकेट जाईल. विकेट जातोय या बॉलवरती. कल्पेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. चेंडूंचा जर विचार केला, कमलेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचा बॉल. धावसंख्या फलकावरती 15. शेवटच्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळालेली. या सिंगलने धावसंख्या फलकावरती नो स्कोर डॉट बॉल असेल. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आज प्रत्येक पालघर करायला त्याचबरोबर प्रत्येक सफालेकर आज अभिमानाने सांगेल मित पाटील आमच्याच गावातील एक हा हिरा. आज आपण पाहू शकतायत मुंबई अंडर 19 पर्यंत त्यांचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अवंतर चेंडूचा इशारा येताना पाहायला मिळतोय पंचांच्या माध्यमातून. आयुषला या ठिकाणी आणल्या गेले गोलंदाजी मार्कवरती. 16 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. हा सुद्धा बॉल लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी टाकलाय. अजून एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. फुल टॉस होता. हलक्या शताने स्टेअर केला गेला. नो स्कोर म्हणजे धाव या ठिकाणी इन्क्लूड केली जाणार नाही आहे. डॉट बॉल असेल. पहिले 2 बॉल अवंतरच्या रूपामध्ये आले आणि तदनंतर आपण पाहू शकताय या ठिकाणी सिंगल डॉट बॉल आलाय. हलक्या शताने खेळला होता. शतषक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. एक धाव मिळाली या बॉलवरती. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय.
चांगला स्वीप शॉट आपण पाहतोय. एकच धाव या बॉलवरती बिलेल. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 19. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. सिंगलवरती जास्त फोकस या ठिकाणी केले गेले. अट्रॅक्ट झाल्या सिंगलवरती. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. तिसऱ्या षटकामधील आयुषला आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच दोन टीममध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला टेपाचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला आई माऊली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20. शेवटच्या 6 चेंडूंचा केलं बाकी आहे. आई माऊली नंदाडी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर टेपाचा पाडा तुका या संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या पूल बी मधील मॅच नंबर 3 आपण पाहणार आहोत. विकेट जातोय या बॉलवरती. आई माऊली नंदाडे संघ आपण पाहतोय. आकाश भोईर यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्याशा त्याने खेळला जातोय. एकदम मिळेल या बॉलवरती 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22. दोन बॉलचा खेळ मैदानामध्ये झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. चांगला स्वीप शॉट क्रॉस बॅटने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एकदा मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 23-23 स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. पुन्हा एकदा क्रॉस बॅटचा वापर त्या ठिकाणी केला होता. धावचीतची संधी आहे आणि धावचीतच्या रूपामध्ये विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतं. 23 स्कोर काढते आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धाव घेण्याचा माणूस दाखवलं दोन्ही फलंदाजांनी. एक धाव येते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 24. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडूवरती चान्स घेतलेला नाही आहे. धावचीच्या रूपामध्ये विकेट जाईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 24 रन्स स्कोर करते लागल्या गेल्यात आणि 25 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. 25 to win असेल. तर टॉस आपण झालेला आहे. टॉस नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये आपण पाहतोय. टेपाचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला आई माऊली नंदाडे या 2 टीममधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. क्लोज फाईट असेल. आई माऊली नंदाडे संघ आपण आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग करण्याचा निर्णय ठिकाणी घेतलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टार्गेट आपण पाहतोय 25 धावांचं समोर ठेवलं गेले आणि लगेच आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून घ्यायचे आहेत. चला फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होतील. अंकुश आणि नितेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट आपण पाहू शकतायत. एकंदरीत आपण पाहू शकतायत 25 धावांचा समोर ठेवला गेलाय. स्टार्ट ऑफ दी सेकंड इनिंग. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सिद्धूला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 मध्ये या ठिकाणी दाखल झाले. दुसऱ्या बाजूला अंकुश आणि नितेश ही जोडी आपण पाहतोय. 25 धावा रोखायचे एक मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे. फिल्डिंग करण्यात
टीमसमोर आव्हान स्वीकारावं लागणार आहे, कारण याच आव्हानामधून एक मोटिवेशन मिळू शकतं. पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत नोच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. 9+1 एकूण 2 धावा असतील. आई माऊली नंदाडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम धाव बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती. बॅटचा टॉपेज त्या ठिकाणी लागला होता. एक धाव मिळते या बॉलवरती. नितेश यांना पण पाहिलं. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितीश आणि एका बाजूला अंकुशला आपण पाहतोय. हलक्याशा त्याने खेळला होता. सॉफ्ट हँडचा वापर त्या ठिकाणी केला होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सिद्धूला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. फ्लोर लेनचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह चांगला दाखवला होता फलंदाज अंकुशने. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी अंकुशने केली होती. 6 धावा फलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत या षटकामधील. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवरती करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार चौकार. नितेशच्या बॅटमधून 10 झाल्या. स्कोरकार्डवरती आता 15ची आवश्यकता येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. शेवटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आपण पाहिला नितेश यांच्या बॅटमधून. पण 10 धावा फलकडे लागल्या जात आहेत. 15 धावांची गरज. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी आपण पाहिली. कंट्रोलमध्ये चांगल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एकदा येते या बॉलवरती आणि या सिंगल धावसंख्या फलकावरती 11. निशांतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. लेग स्टंपच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड झालाय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड या ठिकाणी खेळलं होतं. पुन्हा एकदा एक सिंगल मिळताना पाहायला मिळेल. आतापर्यंत मागील 2 चेंडूंमध्ये निशांतने 3 धावा खर्च केल्या गेल्यात. 12ची आवश्यकता. इथे टॉप एज लागला होता आणि विकेट गमवावी लागणार आहे. एक मोठा धक्का या ठिकाणी लागत असताना अंकुशच्या रूपामध्ये अंकुश चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत होता. सिंगल डबलच्या मदतीने चांगल्या धावा त्याने आतापर्यंत बनवल्या होत्या आणि तोच बॅटर आता तंबूच्या आसराला परतला गेला. तीन चेंडूंचा खेळ मैदानामध्ये दाखल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. नवीन बॅटर पंकज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हलक्या शतने या ठिकाणी खेळलं होतं. एक धाव मिळते या बॉलवरती आणि या एकेरीने धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकताय 14वरती जाऊन पोहोचलाय. या ओव्हरमधील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितेशला आपण पाहतोय सेकंडवरती. धन्यवाद अमित पाटील सर, आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपला एक बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सॉफ्ट हँड या ठिकाणी खेळला गेले. एकदा मिळून जाईल या बॉलवरती आणि या सिंगलने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15वरती. 15 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये आपण पाहू शकतायत विजयाकरिता 10 धावांची गरज. प्रणय 16 धावा फलकावरती आपण पाहतोय. 9 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रणयला या ठिकाणी आणलं गेलं. प्रणयला इन्व्हाइट केले गेले. 12 बॉलमध्ये 9 रोखायचे आहेत. लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावचीतची संधी आणि धावचीतच्या रूपामध्ये पंकज यांना परतावं लागणार आहे तंबूच्या आसराला. गॉन. पहिल्याच बॉलवरती विकेट या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला होता. धावचीची पुन्हा एकदा संधी आणि आता दोन्ही सेट बॅटर तंबूच्या आसराला परतले गेलेत. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होत असताना
धावसंख्या फलकोडती आपल्याला पाहायला मिळते 17 रन्स स्कोरकडते आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्या शतने या ठिकाणी खेळले गेले. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 18. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. विजयासाठी अजूनही 7 धाव्यांची गरज आहे, परंतु आता या 7 धावा या ठिकाणी थोडेसे डिफिकल्ट वाटू लागल्यात, अवघड वाटू लागल्यात, कारण ज्या पद्धतीने विकेट गेल्यात परंतु या मोमेंटला नो स्कोर. ओ नो. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी ट्विस्ट निर्माण होताना आपण पाहतोय. चौकार जरूर आला होता, परंतु त्या ठिकाणी नो स्कोरची जी लाईन आपण पाहतोय, पाय क्रॉस झाला त्या लाईनच्या बाहेर आणि इथून आपण पाहतोय त्या रन्स या ठिकाणी काउंट केल्या जाणार नाही आहेत. 7 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आता रन बॉल इक्वेशन 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज. 18 बॉलमध्ये 15 करायच्या होत्या. गेम पलटला, परिस्थिती बदलली आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय या परिस्थितीमध्ये सकारात्मक मनस्थिती घेऊन या ठिकाणी खेळ करायचं आहे पाठींगण टीमला. खराब क्षेत्ररक्षण, शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 3ची गरज. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. बावीस धावा स्कोरकडती लागल्या जात आहेत. 6 बॉलमध्ये 3 रोखायचे आहेत आणि या परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवरती मितला या ठिकाणी आणले गेले. 6 चेंडूंमध्ये 3 धावा रोखणं अवघड जरूर आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आत्मविश्वास जर स्वतःवरती ठेवला, कुठल्याही प्रकारचं प्रेशर जर इथून नाही घेतलं तर या धावा चेज होऊ शकतात. परंतु पहिल्याच बॉलवरती कडक कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाच्या धावा येत आहेत. वेल प्लेड. रन चेज सक्सेसफुल त्या ठिकाणी ठरली. आपण पाहू शकतायत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अनाउन्समेंट करणार आहोत. अंकुश ठरलेत मॅन ऑफ द मॅच. चला अंकुश आपण या.